तर आज जो ब्लॉग आहे थोडा वेगळा आहे, म्हणजे की जेवण जे आहे ते आज मी नाही बनवणार, आनंद बनवणार आहेत. काय आहे? सांडगे. अरे यार, आज काय माहित काय खायला भेटणार आहे. चांगलं भेटावं, चांगलं भेटेल ना आनंद. काय तुला आलं? माझ्यावर विश्वास नाही की चांगलं बनवून चालेल तुला काहीतरी? सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. मी तनुजा आणि आहेत आनंदी. ते आज मी सांगते, आम्हाला खरं खूप वाईट वाटतं सामा मी आनंद कसे जात. आनंदलाच बोलवते. आनंद इकडे बसाय. बघितलं माणसं आहे त्या गरमीच्या कशा टकाटक होऊन बसतात आणि आमची हालत बघा. तर कसं वाटतंय इतक्या दिवसांनी ब्लॉग आपला? हा ना, थोडस काम आहे, म्हणजे थोडस बिझीत आपण. तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे. हा, जेव्हा तुम्हाला कळत बिझी तुम्ही तर पण. आहेच आम्ही. आणि कसं आमचे भांडण पण चालत असतं ना. आताच आमचं भांडण झालं बा, माझ्या डोळ्याहून तुम्हाला दिसतच नाही डोळे कसे सुजलेत, हा, सांग सगळ्यांना स्कीम. है ना? बघितलं? खोटं जर बोलते. फ्रेंड्स मी तुम्हाला सांगते, जर माझे असे डोळे सुजलेले तुम्हाला दिसले तर असं नका समजू की मी जास्त झोपले म्हणून झाले. नाही फ्रेंड, जास्त झोपले. 3 तास झोपले माहितीये का? दुपारी झोपले. दुपारी 4 वाजता झोपले, आता 7 वाजता उठलो. भांडण झाल्यावर माणसं असे बोलतात माहिती का, स्वतःची गलती असं झाकून ठेवायची. हा, काय असं. करते माझी? काय करते माझी? काय करते बरं? बघितलं फ्रेंड्स कसा बदला घेतात. ब्लॉग चालू आहे, बघितलं लाईव्ह. मारलं नाही ब्लॉग मध्ये. तुम्हाला सोडून काय मी? मारलेलं नाही ब्लॉग मध्ये. कोणाचा मार खायसाठी थोडे लग्न करून आले. नाही, सांगायचं रिझन एकच आहे. ह्याच्या आधी ना आमच्या बरोबर असेल, हा. आम्ही काम व्हायच्या आधी सगळीकडे डिंडोरा करून आहे ना बसायचो आणि आमचं काम नंतर व्हायचंच नाही. तर आमची अक्कल घडली, जोपर्यंत आपलं 100% ते काम सक्सेस होत नाही तोपर्यंत आपण त्याबद्दल काहीच चर्चा करायची नाहीये. सो आम्ही तो विचार केलाय, तर ते काय आहे तुम्हाला कळेल पुढे पुढे ब्लॉग मध्ये. तर सो आता तो विषय आपण सोडूयात. तर आज आनंद काय माहिती काय बनवतंय ते, काय मला पण माहित नाही. आणि फर्स्ट टाइम काहीतरी आमच्या घरी असं बनतंय आज. तर आज बघा तुम्हाला सांगते मी काय बनतंय. आनंद दाखवा जरा काय बनवतात. या साईडने. आणि हे भांडी आहे ते मला आता घासायचे आहेत. हे मलाच घासावे लागतात, माझंच काम आहे हे, ठीक आहे. नाही, ते पण घासतो ना मी. नाही एवढं करायची नाही, गरज घासतो ना मग. असं का बोलतेस मग? मला घासावं लागतात. मुद्दा पण बोलतेस ना तू. बघितलं, असं बिना मतलबचं भांडायचं असतं आमच्या घरी. आता इथं काय मतलब होता की ते हा भांडे का? मला घासावं लागतात? आता तुलाच घासावं लागतं, मग बोलायची काय गरज आहे? अरे मग त्यांना असं वाटतं ना की नाही का आनंद लय काम करतात. मला तसे बी कमेंट येतात की सगळं आनंदच करते तर तू काय करते. बरोबर आहे ना मग कमेंट केली तर. बरोबर आहे ना? हा. भांडे आता तुम्हीच घासायचे. बरोबर आहे ना? आ नाही, ओ मेरे मुंह से निकल गया. सगळ्यांच्या मुजनीच निघतं, सगळ्यांच्या तोंडानेच निघतं आनंद. हा काय? तर काय आहे आनंद हे? ह्याला आपण सांडगे बोलतात. काय आहे? सांडगे. अरे यार, आज काय माहित काय खायला भेटणार आहे. चांगलं भेटावं, चांगलं भेटेल ना आनंद. काय तुला आलं? माझ्यावर विश्वास नाही की चांगलं बनवून चालेल तुला काहीतरी? विश्वास? यार, दर दिवस ते खाऊन खाऊन मला लय कंटाळा आला यार. म्हणून म्हटलं काहीतरी आज मीच बनवतो चांगल्या हाताने. जास्त नाही होत. आ तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हे आहेत सांडगे. हा फ्रेंड्स बघू शकतात. बघू शकतात ना? हा बघू कारण की ते शकतात. बघू शकतात. हा. हा, तर तुम्ही बघू शकता, कारण की तुम्ही बघू शकतात फ्रेंड्स. तर हे बनवतंय सांडग्याची भाजी. इथं मी काय माहिती आनंद कुठून रेसिपी, मी तर कधी ऐकलं नाही, मी कधी बघितलंय बघितलं गाव, पण नाही. म्हणजे मम्मी वगैरे बनवायची ना, तर मी बघितलंय कसं बनवतात वगैरे. हा का? तर थोडीशी आयडिया आहे मला. तर मला? बनवतात. आय होप की चांगली बनावी. खोकून घ्या आधी. आय होप की चांगली बनावी. तर चला परत आपण करायला मला लागूया. रेसिपी शेअर करता काय मला? चांगली झाली तर रेसिपी शेअर. अय्या असं हा. मग मी काढू का नको व्हिडिओ? काढ ना तू. हा ठीक आहे, कसं चला. पण झालं तरी तर खावंच बघा, लागेल आता ना. आमची कांद्याची मशीन चालू होणार आहे. कांदा कट करायचा, आम्हाला चॉपरची गरज नसते. बघा हा, ते तर आहे. बघा, असा बघा, धडपड हे असतो बघा आमचा. बघा असं धडपड असतो काहीचा व्हिडिओ चालू असलं. हे बघा. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगतो कांदे कसे कापायचे. सांगता दाखवणार नाही? जिथं दाखव ना हा, पहिलं. मग असं बोला ना. हा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. बघा बस झालं, बोट कापून घेतात. बस बस बस, झालं कांदे कापून 2 लय मिनिटं. झालं. हा. चला फ्रेंड्स, आता मी पण भांडी वगैरे घासून घेते. आणि त्याच्याबरोबर काय खायचंय? त्याच्याबरोबर मला भात खायचा आज. भात खायचं ना? प्लीज, चपात्या बिपात्या लय बरं नको आता. झालं. मला पण लय कंटाळा आलता चपात्या करायचा. असं सांग ना, तुला करायचं नाही, तुला आता कंटाळा तुम्ही आलाय. बोलले ना मला भातच खायचाय. अच्छा, किती किती म्हणजे म्हणजे मी तुझं काम वाचावं म्हणून बोललोय. हा काय? हा. एवढं काम नका वाचू, एवढं काम वाचायचं शौक आहे ना ते भांडे घासता. आता
तेवढंच राहिले भांडे घासा आता. तेवढे खेळणी बिदी शेष. तर मस्त भाजी बनणार आहे आता, तुम्ही फ्रेंड्स बघत राहा, तुम्ही बघू शकता. हा ते बघू शकतात. तर आता टमाट्याची भारी बघा, टमाटे आमच्या घरी असे कापतात. तुमच्या घरी कसे कापतात फ्रेंड्स मला नक्की सांगा कमेंट मध्ये. त्यांच्या घरी माहिती कसे कापतात? कसे कापतात असे. असे? त्यांच्या घरी चॉपर असते, आपल्यासारखी प्लेट नसते अशी. प्लेट मध्ये चांगले कट होते. सॉरी चॉपरच बोलते. हा चॉपर तर चॉपर पण असतो आणि दुसरं ते कटिंग बोर्ड पण असतो. आपल्याकडे प्लेट असते अशी, टाक टुक 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 आवाज येऊस तर. ओके, तर झालेला आहे फ्रेंड्स चला. आपला. आणि जरा पसारा पण आवरा स्वतःचा स्वतः ते मीच करणार आहे. हा मोठं लक्ष नव्हतं. तर फ्रेंड्स लागूया आपल्या आपण स्वयंपाकाला. तुम्ही बघू शकता मी तर सगळी सामग्री घेतलेली आहे. आणि तनू बघा इथे काय करते, भांडे घासत आहे. भांडे घासायच्या आधी आज मी आणले आंबे, म्हणजे ह्याच्या आधी पण आणले होते पण तुम्हाला दाखवले नव्हते. तर आता हे आम्ही त्याच्या बरोबर खाणार आहे, बट त्याच्या आधी मी असं पाण्यात ठेवते ह्याला थोडेसे. तर चला फ्रेंड्स आपण लागू करायला. इथे मी घेतलाय कांदा, हे टोमॅटो आणि हे अद्रक आणि हे लसूण आहे. तर आपण याला आहे ना करायला घेऊया. चल, मी तर फर्स्ट टाइमच ती रेसिपी खाणार आहे, तर कारण की मी कधी खाल्लेली नाही. तर सगळ्यात पहिला आपल्याला गॅस चालू करायचा आहे. वाव, तर इथे आपला गॅस चालू झालेला आहे. ह्याला तर आपण- म्हणतात ओरिजिनल आणि रिअल कुक. हा, ह्याच्यामध्ये आपण थोडस तेल टाकूया. थोडंच मला पाणी दे ना प्यायला. पाणी कुठे ते ठेवलं? काय तिथे तुम्हाला बोलून बॉटल कूलर वर आहे. सो फ्रेंड्स आपलं तेल जे आहे ते तापलेलं आहे. तर सगळ्यात पहिला आपण टाकूया कांदा. तर कांदा मस्त ब्राऊन होईस्तोवर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. ही माझी पद्धत आहे फ्रेंड्स. आता तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते मला माहिती नाहीये, मी तर असंच करतो. हा तनू, मला पण नाही माहिती. हिला काय माहिती असतंय? मी हे असं कधी जेवण खाल्लंच नाही, आमच्या घरी कधी बनतच नाही. आणि फ्रेंड्स तुम्ही ह्याला काय बोलतात आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आम्ही तर सांडगेच बोलतो, काही लोक ह्याला मुगाचे काय वड्या पण बोलतात, अजून काय माहित काय काय नाव आहे त्याला. तुम्ही काय बोलतात कमेंट मध्ये नक्की सांगा. तोपर्यंत मी अद्रक आणि लसूण आहे ना ते ठेचून घेतो. तर फ्रेंड्स बघू शकता तुम्ही, अद्रक आणि लसूण आहे आपण ठेचून घेतलेला आहे, असा केलेला आहे तुम्ही बघू शकता. तर हे आपण टाकून घेऊ. दोन मिनिटं हलवायचं आहे फक्त. त्यानंतर टाकणार आहोत आपण घाटी मसाला. थोडीशी लाल मिरच पावडर, हलकासा गरम मसाला, थोडीशी हळद आणि थोडेसे धने पावडर. बस, त्यापेक्षा काही जास्त टाकायचं नाही. थोडंसं मीठ टाकूया कारण की आपण वरून पण थोडंसं मीठ टाकणार आहोत. हे टोमॅटो टाकून घेऊया आपण. आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकूया जेणेकरून ते टोमॅटो आणि ते सगळं मिक्स होऊन जाईल. बघू शकता फ्रेंड्स याला कसा कलर आलेला आहे. याला 2 मिनिटं आपण असंच ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण सांडगे टाकून घेऊया. झाले भांडे? किती राहिलेत? थोडेच राहील. थोडेच होते, दुपारचे जेवणाचे होते ना. हा, तर फ्रेंड्स आपण याच्यामध्ये सांडगे टाकून घेऊया. काही लोक याला फ्राय पण करतात आणि मी फ्राय नाही करत आहे, मी डायरेक्ट असं टाकतोय. तर आपण याला मिक्स करून घेऊया मस्त. तर फ्रेंड्स याला 2 मिनिटं आपण असं तेलामध्ये फ्राय करूया. तोपर्यंत आपण आहे ना गरम पाणी करायला ठेवूया गॅसवर.
कारण जेव्हा आपण गरम पाणी टाकतो ना ते पटकन शिजतं आणि चांगलंही लागतं आणि चव पण तशीच राहते, मेंटेन राहते. टेस्ट करून बघूया आपण. असंच शिजलेलं नाही तरी पण. फ्रेंड्स एक नंबर झाले शपथ. तर फ्रेंड्स आपलं इथे पाणी पण गरम झालेलं, आपण आता टाकूया याच्यामध्ये. तोपर्यंत मी राडा उरकतो थोडाच. तनूच्या परत बोलणे खावा लागतं. तनूला सगळ्या तिच्या वस्तू तिच्या जागेवर पाहिजे स्वयंपाक झाल्यावर. काय रे, फ्रीज कोण बंद करायचं? मी हा? खोललंच नाही. मग कोणी आता आंबे वगैरे कोणी काढले? हा मग मी बंद केलं. नाही असं आहे, कधीच गलती मानत नाही. काय काय नाही, काय बडबड चालली कधीची माझ्याबद्दल? स्वतः कधीच एक्सेप्ट करत नाही. मला आवाज तर नाही तो खुसफुस खुसफुस कळतंय मला. भात टाकू करायला? हा कुकर मध्येच करा भात. हा. तर फ्रेंड्स जोपर्यंत आपली भाजी होते तोपर्यंत आपण राईस करून घेऊया, म्हणजेच भात करून घेऊया. इथं मी केला गॅस ऑन. किती वाटी टाकू तरुणजा? एकच. तर 1 वाटी आपण राईस घेतलेला आहे. आपण आता या सांडग्याच्या भाजीला थोडीशी झाकून घेऊया. थोडी कोथिंबीर पण टाकूया, गार्निश करूया थोडीशी. भातामध्ये टाकूया थोडंसं तेल, थोडंसं मीठ. दॅट्स इट. झाला. काय? हा. घाम बघ ना किती येत आहे. तेव्हाच तर टेस्ट इन जेवणाला आहे ना घामाचा. काय मदत पाहिजे का? नाही आयत आहे ना. तुझं झालं काम? आई तर आले आल्याने एवढे भांडे घासले, तिकडचे कपडे बिपडे कपाटात बनवून ठेवले. कपडे उचलायला थोडा थोडा टाइम लागतो. करायचं ना मग स्वतः. आ आता मी काम करताना ते पण केलं असतं. तर मी काय नाचत थोडी होते, मी पण तर कामच करू नाचत तर होते मागापासून. हा. तुम्हाला लय दुसऱ्यालाच बोलायला येतं. स्वतःच काम काम. तिथे बघू शकता, इथं भात टाकलेला आहे आता आपण. इथं भाजी अशी दिसते सध्याला तरी. बघूया आपण कशी लागेल फ्रेंड्स, सांगा मला. आता खाल्ल्यावरच कळेल. भाता बरं छान लागेल आहे ना. घट्ट असते का पातळ? मीडियम असते, जास्त पातळ नाही चांगलं लागणार. भाताला उकळी आली तर आपण झाकण लावून घेऊया याचं. काय लावलं टीव्हीला? तारक मेहता. वैताग आलाय तारक मेहता बघू बघू. माहिती मला नाही आवडत, तुला सांगितलं नको लावत जाऊ. पण तुम्ही तर जेवण बनवत होतात ना. झालं माझं जेवण, मला फक्त 5 मिनिटं आता जेवायला बसायचंय आपल्याला. मला 5 मिनिटं बघू द्या. कोणाकोणाच्या घरात हे चालतं फ्रेंड्स नक्की सांगा कमेंट मध्ये. सगळेच बघतात जेवण करताना, तुम्हीच एक अजूब आहे. टाइम बघा फ्रेंड्स किती झालंय, 11:30. सॉरी 11 वाजल्या. लाईट बंद झाली होती 1 तास, म्हणून जेवण बनवायला लेट झालं. म्हणजे 8:30 वाजता लाईट गेली, आली 9:30 वाजता. तर फ्रेंड्स आता आम्हाला अचानक आठवलं की आमच्या घरातली जी मच्छर अगरबत्ती आहे ती संपलेली आहे. आणि फ्रेंड्स आत्ताच गेलतो बरं का दुकानात, फक्त अर्धा तास झाला असं दुकानाहून आलो. पण आमच्या लक्षातच नाही आणायचं, तर मी म्हटलं ठीक आहे चला मी पण येते तुमच्या बरोबर, थोडंच फिरून येता येईल, घरात लय गरम असं. तर आलोय आता घ्यायला आणि बघू. दोघं आम्ही असं कधी उत्सुक निघतो, आमचं काय नसतं. आणि प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, उल्हासनगर असं आहे ना 12 वाजेपर्यंत चालू असतं. म्हणून आता बघा आता 11:30 वाजलं फ्रेंड्स, आता आम्ही 11:30 वाजता बाहेर निघतो, तरी पण आता बघा आपल्याला तरी जी पण बघा, वस्तू पाहिजे ना ती ते भेटत. बघा तरी पण इथे जे आहेत ना नाश्ते बघा, बटर पापडी, चाट पापडी, हे बॉम्बे टोस्ट सँडविच, इकडे हे पण. सगळं चालूच आहे. म्हणजे उल्हासनगरचे माणसं झोपत नाही ते आता नक्की.
हे तर करणार नाही. म्हणून रात्री तुम्ही किती वाजता पण निघा उल्हासनगरमधून, काहीच भीती नाही वाटणार तुम्हाला, काहीच नाही. आणि त्यांचे बरे कुत्रे पण रात्रंदिवस जागे असतात ते बघा, अशा आडवे तिडवे येतात गाडी खाली. तरी पण बघा ना, सगळं चालू वाटणारच नाही रात्रीचे 11 11:30 वाजतात. कोण बोलणार आहे यार 11 11:30 वाजता? तर ते जातो माहिती काय झालं, एवढी उल्हासनगरची तारीफ करून ज्या दुकानामध्ये मच्छर अगरबत्ती मिळते तेच दुकान बंद झालं, तर लगेच माणसं फ्लिप मारलं माणसांनी की काय कामाचं नाही उल्हासनगर लगेच. काय तर आम्ही आलोय दुकानामध्ये आणि हे दुकान आमच्या घराच्या जवळ होतं. यांना मी पहिलेच बोलले की या दुकानात जा, म्हणतात नाही इथे नाही भेटत. सगळे दुनिया फिरून आलेत आणि इथं भेटते शेजारी. आणलं का? सामान घे. मी तुम्हाला पहिलेच बोललो होतं ना या दुकानात चला. हा ना, म्हणलं अरे फिरायला गेलो होतो, एक चक्कर मारला गेलो अच्छा, होतो, आता घरामध्ये हे बोर चलन. होतं. हा ठीक आहे. अरे इथं जायचं आपल्याला, आता राहू दे, चल बस. चला आता 5-10 मिनिटात आपण जेवायला बसूया. सो फ्रेंड्स, आता आम्ही बसलोय जेवायला आणि जेवायच्या आधीच आंबे खायचं सुरू झाले इथे बघा. ह्या सीझन मधले हे पहिले आंबे असतील जेवढे गोड आहेत. हा. नाही ह्याच्या आधी माहिती तुला कसे हा. आणले होते, एवढे आंबट होते ना. बघ किती मस्त आहेत. अंडी वगैरे बॉईल मी इथं घेतलं होतं एक खायला. Sorry. आणि फ्रेंड्स भाजी बघा, आनंदने बघा भाजी बनवलेली. फ्रेंड्स बघू शकता ही भाजी केलेली कशी वाटते. गरम आहे ना भाजी. हा गरम आहे. तर चला, भात पण रेडी आहे आपला. इथे बॉईल अंडी केलेत, मँगो पण रेडी आहे, इथे थंड पाणी. आज मीच वाढतोय जेवण. आज आनंद, आमच्या घरी रिवाज आहे जे जेवण बनवतो तो वाढ, तेच वाढ. हा, आपल्या घरात असंच आहे. तेच त्या दिवशी जे वाढणार. जेवण बनवून का तोच सगळं वाढतो. हे बघ बास काय एवढं. ते ताट नाही आनंद माझं, छोटं वाला द्या ना ह्याच्यामध्ये. हा सॉरी. कमीच द्या थोडं मला. हा ओके. बास तोपर्यंत हा, एवढं. माझं असं जेवणाच्या आधी हे ते चटरपटर खाल्लं ना, मग असं होतं मला. फ्रेंड्स आज चपाती वगैरे खाण्याचा मूड नव्हता. रात्रीचं ना आमच्या घरी जास्त तर भात किंवा खिचडी वगैरेच आम्ही बनवतो, आम्हाला आवडतं असंच खायला. कारण की चपाती वगैरे आम्ही दुपारी खातो. चपाती कधी भाकरी वगैरे असल्यावर किंवा चिकन असल्यावर संध्याकाळी चपात्या, है ना आनंद? हा चल टेस्ट कर. ठीक आहे. अरे वा, हे शिजलंय. कसं लागतंय? मस्त लागते नक्की खरं confirm. फ्रेंड्स, मी फर्स्ट टाइम खाल्ले, खूप छान लागते. फक्त हे खाल्लेले बट टेस्टी लागते. हा चल. मस्त झाले, खरंच मस्त झाले. माझ्याकडून तरी कधी मीठ कमी पडतं, पण आनंदचं ना टेस्ट एकदम परफेक्ट आहे. तर फ्रेंड्स चला आपण फटाफट जेवून घेऊया, मग जेवण झाल्यावर भेटूया. इथे बघा अंडे, मँगो भाजी, नाही तर तारक मेहता. चला फ्रेंड्स आपण फटाफट जेवून घेऊया पहिला. तर फ्रेंड्स एवढं गरम होत होतं, आम्ही जेवण वगैरे केलं, एवढं गरम होत होतं. तर तनुजा पण आंघोळ करून आली आणि मी पण आंघोळ करून आलो. तर आता किती वाजता तुम्हाला सांगतो, दाखवत नाही तुझ्याला. 1 वाजता आलाय फ्रेंड्स. आणि इथे कूलर लावलाय, तुम्ही बघू शकता. इथे कूलर लावलेला आहे, ॲडजस्ट पण लावलेला आहे. तर फ्रेंड्स आता आपण झोपून घेऊया. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जाताना भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट फ्रेंड्स.